शहर महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम हा सुरू झालेला आहे आणि नालासोपारा पूर्वेच्या संतोष भवन या परिसरामध्ये 2 बॅनर लागलेले आहेत आणि हे बॅनर मात्र एक आकर्षणाचं बिंदू ठरलेला आहे। आपण जर बघितलं तर आपण आता त्या बॅनरच्या समोर उभा आहोत। या ठिकाणी भगव्या कलरच्या बॅनरवरती लिहिलेलं आहे की जय हो आणि त्याचबरोबर त्याच्यात पुढं जर बघितलं तर जय द्वारकाधीश असा पिवळ्या रंगाच्या बॅनरवरती निळ्या अक्षराने लिहिलेलं आहे। अशाच पद्धतीने नालासोपारा पूर्व स्टेशन परिसर ते पेलार फाट्यापर्यंत या पूर्व पट्ट्यामध्ये संतोष भवन, बिलालपाडा, श्रीरामनगर त्याचबरोबर पेलार या परिसरामध्ये असे बॅनर जे आहेत हे नाक्यावरती लावण्यात आलेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर वसईविराच्या राजकारणामध्ये प्रथमच ह्या घडामोडी घडत असताना आपल्याला दिसून येत आहे। ज्यावेळेस अयोध्येमध्ये श्रीरामाचं मंदिर बनल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडून श्रीरामाचा नारा देण्यात आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती निवडणुका देखील लढण्यात देखील आल्या होत्या आणि त्याच पद्धतीने आता कुठेतरी वसई विरार महानगरपालिका निवडणुकीमध्ये देखील जय द्वारकाधीश आणि जय होचा नारा हे आपल्याला पाहायला मिळत आहे। या बॅनरकडे जर बघितलं तर या परिसरामध्ये हिंदी भाषिक मतदारांची संख्या ही मोठ्या संख्येमध्ये आहेत। गुजराती, मारवाडी, यूपी, बिहारी नागरिक जे आहेत हे या परिसरामध्ये हजारोच्या संख्येने बसलेले आहेत आणि त्याच मतदारांना कुठेतरी आकर्षित करण्यासाठी हे बॅनर लावण्याचा प्रयत्न असल्याचं या राजकीय पक्षांची भूमिका आपल्याला दिसून येत आहे। आता नेमके हे बॅनर मतदारांना कितीपर्यंत आकर्षित करतात आणि याचा परिणाम मतामधून कशा पद्धतीने राजकीय नेत्यांना होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु या परिसरामध्ये हे जय होचे आणि जय द्वारकाधीशचं बॅनर लागला असल्यामुळे सध्या चर्चेला एक उद्यान आलेलं आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, नालासोपारा।